नागपूरमध्ये अवैध राजकीय होर्डिंग्स तातडीनं हटवण्याचे आदेश. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे नागपूर महापालिकेला आदेश. बुलढाण्यात मिरचीची मोठी मागणी. पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाल्यानं पुरवठा कमी. रेशमपट्टा मिरचीची किंमत सुमारे 300 रुपये प्रति किलो. राज्यात भटक्या श्वानांचा सुळसुळाट वाढला. मागील 6 वर्षात 30 लाख नागरिकांना श्वानांचा चावा. रेबीजमुळे 30 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती. नाशिकमधील लहान मुलांची विक्री प्रकरणी मुले आणि पालकांची चौकशी होणार. घोटी पोलीस स्टेशनमध्ये मुले आणि पालक दाखल. सध्या मुले आणि महिला बालविकास विभागाच्या ताब्यात. वर्ध्याच्या सेलूमध्ये बिबट्याची कातडी जप्त. वन्य प्राण्यांची तस्करी करताना 3 अटक. 2 पुरुष आणि 1 महिला वन विभागाच्या ताब्यात. जालन्यातील कुंभार पिंपळगाव तीर्थपुरी रस्त्याची दुरवस्था. रस्त्यावर नेहमी वाहनासह ऊस वाहतुकीची वर्दळ. मात्र रस्त्यावर मोठे खड्डे. तातडीनं दुरुस्त करा, नागरिकांची मागणी. कोल्हापूर जिल्ह्यात 22 डिसेंबर पर्यंत जमावबंदीचे आदेश. जिल्ह्यात ऊस दराचा संघर्ष वाढत चालल्यानं प्रशासनाचा निर्णय. सांगलीच्या जतमध्ये उमेदवारांवर करणी भानामतीचे प्रकार. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांवर करणीचा प्रकार. भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांवर करणी. कृत्रिम बुद्धिमत्ता परिसंस्थेला पाठबळ देण्यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून गुंतवणूक. भारतात $17.5 अब्ज ची गुंतवणूक करणार. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेलांनी केली घोषणा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.